नमस्कार, आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल। मला एक संधी दिली आणि 3 तारखेची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात येऊ नये की साहेब विद्यमान मंत्र्याचा विजय झाला आणि माजी मंत्र्याचा पराजय झाला एवढी विनंती करण्यासाठी तुम्हाला मी आलेलो आहे। माझी विनंती आहे की दहशतमुक्त मसवड किंवा मान तालुका बनवला पाहिजे। शासनाने प्रशासनात कसं वागलं पाहिजे याचा आदर्श धडा देण्याचं काम आमची मसवडची जनता करणार आहे। म्हणून साऱ्या मतदार बंधू भगिनींना एक सांगू इच्छितो की भयमुक्त मसवड पहिले ठेवलं पाहिजे आपल्याला। आम्ही बी देशमुख साहेब मंत्री होतो पण कधी असा आवाडला नव्हता। मी मिनिस्टर झाल्यानंतर 12,500 कोटीची कामं एका वर्षात केलेली आहे। पण ती महादेव जानकरच्या बापाच्या घरची नाहीत आणली, पळसवड्यातनं नाही आणली, तुमच्या जनतेच्या टॅक्स बंद झालेले आहेत। एखादा मंत्री खासदार किंवा आमदार काम करतो तेव्हा ती त्याच्या बापाच्या घरचं पैसे नसतात। वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल, आम्ही ट्रस्टी असतो जनतेचं। तुम्ही जनतेनं मला निवडून दिलं असतं, प्रतिनिधी आम्ही असतो। मी केलं महादेव जानकर तुझ्या बापाचे पैसे नाही, मंत्री होत असतो महाराष्ट्रात। म्हणून पहिल्या झोटला मतदार बंधूंनो लक्षात ठेवा, जो आमदार खासदार नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याची जमीन विकून तुमचं रस्ता करत नाही, जमीन विकून पाणी आणत नाही, जमीन विकून पूल बांधत नाही, तुमच्या टॅक्समधनं पैसा येतो, तो पैसा राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत असतो। देशमुख साहेब, यू आर द डिक्टेटर, वी आर द लॉ मेकर अँड यू आर द लॉ इम्प्लिमेंटर। लॉ मेकर अँड लॉ इम्प्लिमेंटरची भूमिका असते। म्हणून जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणी आमदार खासदार असू द्या त्याच्या बापाच्या घरचा पैसा नसतो, तो तुमच्या खिशातला पैसा असतो। हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत खबर होणार। देशमुख साहेब, मी देवळला गेलो, लोधावड्याला गेलो, मी हा रस्ता केला, मी ते केला, तुझ्या बापाच्या घरचं पैसे का? मी MIDC आणली दिल्लीला, ही MIDCचं पहिलं प्रपोजल माझं आहे महादेव जानकरचं साहेब। मी पंतप्रधानापाशी बसल्यानंतर NDAचा घटक म्हणून, मी कुठल्या पक्षाचा म्हणून नाही, अभय NDAचा घटक म्हणून बसलो होतो। तो बेंगलोर कॉरिडॉरचा पहिला प्रस्ताव महादेव जानकरनं मांडला होता। ती MIDC अजून झाली नाही। MIDC पाण्याच्या बजेटबद्दल देशमुख साहेब गिरीश महाजनला मी सांगितलं आणि काय सांगितलं, मी ज्या तालुक्यातून येतोय तिथं आम्हाला दुष्काळ आहे, पाणी प्यायला नाही। त्या जळगावचा दुधसंघ मी दिला आणि 12,500 कोटी योजनेचं पाणी मंजूर करून घेतलं। पण महादेव जानकर कधीही क्रेडिट घेणार नाही। म्हणून माझ्या जनतेला मी सांगू शकतो, आई किती काळी असली तर ती आई असती, हेममालिनी दिसायला चांगली असली तर आई होत नाही। याचा विचार आपण मंडळींनी करावा। मला माहीत आहे मसवड माझं गाव आहे, माझी डेड बॉडी कुठंतरी नेलं तर मसवडवरूनच जाणार आहे ॲम्ब्युलन्स। त्यामुळं आईचं प्रेम हे मुलालाच कळतं, दुसऱ्याने येऊन आईच्या प्रेमाचं सामना करू नये। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आज मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचं अभिनंदन करेन, पवार साहेबांचं अभिनंदन करीन, एवढंच नाही तर शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करीन। जे ज्या पक्षाची सर्वांचं मिळून, मी देशमुख साहेबाला सांगितलं मला एखादी जागा कमी द्या पण सर्वांनी एकत्र या। त्यात अनिलचा वाटा, अभयचा वाटा, देशमुख साहेबाचा वाटा, देशमुख आपले रणजित देशमुखचा वाटा आहे, सर्वांचा वाटा आहे। आम्ही एक माणसं कोण एकत्र आली। आमचे उमेदवार बघितलं तर एक बी गांजाखोर टॅक्साखोर चोर वाळू चोर कोण नसेल बघा, सारी बुद्धिजीवी माणसं आहेत, अतिशय चांगले आहेत। राजघराण्याला एक प्रतिष्ठा आहे, ह्या राजानं राज्य केलेलं आहे। त्या राजघराण्याबद्दल आपण देखील बोलणं हे आपण बरोबर नाही। आपलीच उंची आपण खरी घालवतोय, आपली कुवत काय, आपण काय केलं पाहिजे ह्याचं चिंतन आणि मनन करावं। अरे मिनिस्टर येती जाती, मिनिस्ट्री जास्त काय नाही, मी बी एक दिवस मिनिस्टर होतो आणि 12वी मिनिस्टर म्हणून देखील तुमच्याकडे येणार, तुम्ही काळजी करू नका। आपला धर्म आणि मात बरोबर। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही घाबरू नका। जशास तसं उत्तर देण्यासाठी महादेव जानकर सक्षम आहे। टिट फॉर टॅटला आम्ही तयार असतो। तुम्ही तिकडून आला तर आम्ही मोकळं जाणार नाही साहेब। आम्ही मुळात म्हणजे शांत बुद्धी माणसं आहे। डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी हे आमच्या यशाचं उद्दिष्ट आहे। पण तुम्ही आम्हाला दगड मारण्याचा प्रयत्न केला तर जाऊन पाणी सुद्धा पिऊन देणार नाही। त्याचं नाव महादेव जानकर आहे, नागाची औलाद आहे, पाणी पिऊन देणार नाही। तुम्ही चांगल्या मार्गाने चला, आम्ही स्वागत करू। पण तुम्ही धमकावाची भाषा केली, धमकीला उत्तर धमकीनं दिलं जाईल, हेच मला ह्यातून सांगायचं आहे। म्हणून घाबरू नका, तुम्ही सत्य ह्यानं चाला।
टीका टिप्पणी आम्ही कधीच करणार नाही, आम्हाला ते जमत बी नाही, आम्ही तसली माणसं बी नाही. साहेब मी मिनिस्टर होतो, कधीही पोलिटिशियनला फोन केला नाही, कधीही कलेक्टर ऑफ DCPच्या मिटिंगला पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस मसवडचा आला त्यावेळेस कलेक्टर मॅडमला बसले आणि इथं सांगितलं इथल्या अधिकाऱ्यांनी की पाणी 4 दिवसाला येते. तो मला एका आमच्या कार्यकर्त्यानं सांगितलं की इथं 15 दिवसाला पाणी येतं. म्हणजे हे मॅडम ह्याला सस्पेंड करा आता 10 मिनटात. त्या DPDCला मला वाटतं किशोर तो आजची बसला येतात, मला माहीत आहे आम्हाला प्रशासन कसं चालवायचं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही घाबरून जाऊ नका. मी आज मसाईबराची वाडी केली, मासाळवाडी केली, तुम्हाला सांगतो उराकोंडी वस्ती केली, खानापुऱ्याची वस्ती केली, केवटेची वस्ती केली. लोक 100% देशमुख साहेब तुमच्यावर आहे, फक्त दबकून काय साहेब बाहेर येणं बाहेर येणं. कारण म्हणजे काय मी एकटाच फिरतोय म्हणून रात्री एक तास माझ्यावर काय नाही, एकटाच फिरतोय. ह्या लोकांना दहशतीत टाकण्याचं काम इथलं केलं आहे आणि पहिल्या झोटला हे मला मोडायचं आहे. उद्यापासून आता मलाही महाराष्ट्रात दौडायचं आहे, पण तरी शेवटच्या 2 रात्रपट्ट्या बुलेट घेऊनच येत आहे, काय काळजी करणार. थांबायचं आहे, मी इथंच आहे. एखादी महाराष्ट्रातली माझी नगरपालिका गेली तरी चालेल, मी ठरवलं. आणि मी एवढं लक्ष देऊन का सांगतो, मी अजूनपर्यंत लक्ष दिलं नव्हतं. 10 वर्ष देशमुख साहेब तुम्हालाच मतदान दिले, आई शपथ सांगतो मतदान तुम्हालाच दिले. उमेदवार उभा केला, पण दुर्दैव तुम्ही 2000 गेला. आणि कविता काय माझ्यावर एवढी रागात झाली की म्हणजे मला आमदार नगरपालिकेची सीट संधी करू की तुला, तू काय काळजी करते, देश ताब्यात आहे, राज्य आपल्या ताब्यात आहे. त्यामुळं झटकीनं त्या मान्यतेला तू निवडून आणण्याचा प्रयत्न कर. तुला पुढं देखील आम्ही चांगली संधी द्यायचा प्रयत्न करू. तुझा सारा राग माझ्यावरच आहे, पण असं न करता सर्वांना मी सांगू इच्छितो आणि मसवडकरांना सांगतो की मसवडचं नेतृत्व आपलं द्यायचा प्रयत्न करा. जातीपातीचं राजकारण करू नका. छत्रपती शिवाजी राजाच्या काळात सर्व समाजाची लोक होती. महात्मा फुलेनं देखील समतेचं आणि शेतकऱ्याचं असून लिहिलं ते सर्व जनतेसाठी लिहिलं होतं. बाबासाहेबांना घटना नुसती दलितासाठी लिहिली नव्हती, ती या देशातल्या ब्राह्मणापासून सर्व समाजासाठी बाबासाहेबांनी लिहिलं होतं. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मतदान नुसतं आपल्या उमेदवारापुरतं न होता अध्यक्षापासून पॅनल टू पॅनल मतदान करा, हीच मी नम्र विनंती आपल्यासाठी करण्यासाठी आली आहे. का तर आमचा नगराध्यक्ष आपला असेल, नगरसेवक आपला असेल तर आम्हाला विकास करता येईल. ते म्हणतात की पैशाची काळजी करू नका. आम्ही सत्तेत असो अगर नसो, आम्ही चाललो तर प्रशासन दाखवतील एवढी लायकी महादेवजांकडे तयार केली, तुम्ही काळजी करू नका. आणि अजितदादाला सांगू, एकनाथ शिंदेला सांगू, ऐकते की थोडं हां एवढं काय नाही. आणि NGO टाटा बिर्ला अंबानी त्यांच्या बाजूने असेल, टाटा तर आम्ही येऊ की आमच्या बाजूने. टाटाच्या NGO मधले पैसा देत आहे तुझ्या बाजू विकास करायला. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका की आमचं डबल इंजिनचं सरकार आहे म्हणून सांगतात, त्यांचं डबल इंजिन सरकार आम्ही त्या सरकारमध्ये होतो, आम्हाला माहीत आहे काय आहे त्यांचं, किती चालतं कुठं काय होतं ती चांगलं आम्हाला माहीत आहे. त्यामुळं फार पूर्ण सत्ता आहे असं काय ह्याच्या काळाची काय भांगडीत करू नका. आणि तुम्हा मंडळीला माझी विनंती आहे की हे आमचं पॅनल टू पॅनल आहे, ह्या सर्व राजमाने पॅनल टोटल आमचं सिद्धनाथाच्या नावानं जी आघाडी केली आहे त्या आघाडीच्या मतदानाला तुम्ही मतदान द्यावं आणि विजय करावं. तुमच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असतो. आम्ही सर्व मंडळी नेते मंडळी एवढा विश्वास देतो आणि आपली जागा येतो. जय हिंद, जय भारत.